सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। बघा, आज मी तुमच्यासाठी काही नंबर्स बनवणार आहे जे तुम्ही किचन म्हणून वापरू शकताय। तर हे नंबर्स तुम्ही किचन म्हणून, आणि लकी नंबर असतोच प्रत्येकाचा, तर लकी नंबर तुम्ही किचन म्हणून वापरू शकताय। जसं आपण नावांचे अल्फाबेट्स वापरतो त्या पद्धतीने तुम्ही नंबर्सचे पण नंबर्स पण वापरू शकताय किचन म्हणून। बघा, आणि माझा हा 7 नंबरचा शॉर्ट होता, तो बराच व्हायरल झाला आहे, त्याच्यामुळे आज मी 7 नंबरचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे। तर मी एवढे सगळे नंबर्स बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। ऑलमोस्ट सगळे 10 पर्यंतचे नंबर्स मी बनवलेले आहे। अल्फाबेट्स सारखे तुम्ही लकी नंबर म्हणून पण तुम्ही हे किचन म्हणून वापरू शकताय। एक छान आयडिया आहे। 7 नंबर माझा लकी नंबर आहे, त्यामुळे मी हा नंबर बनवायला घेणार आहे। तुमचाही कुठला लकी नंबर असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकताय। तर चला मग आपण सुरुवात करूया। त्याच्या आधी मी तुम्हाला काही अल्फाबेट्स दाखवते। याच प्रकारे मी अल्फाबेट्स सुद्धा बनवलेले आहेत, बरेच सुंदर दिसतात। बघा, बघू शकताय तुम्ही, सगळेच बनवलेले आहेत मी तुम्हाला। मी याचे शॉर्ट्स भेटतील, पण मेकिंग व्हिडिओ मी अजून बनवलेले नाहीयेत। काही अल्फाबेट्स मी मेकिंग व्हिडिओ बनवलेले आहे, पण काहींची बनवलेले नाही। तर बघू शकताय तुम्ही, हे तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवते आहे। बघा, क्यूट दिसतात, बघू शकताय। आणि हे जे मनी आहेत ना, ते प्लास्टिकचे मनी आहेत। बघा, प्लास्टिकचा क्रिस्टल आहे, हा राऊंड आहे, प्लास्टिकचा आहे, पण ओरिजिनल क्रिस्टल नाही। आधी भेटायचे हे जुने आहेत हे मोती, खूप आता भेटतात की नाही सांगता नाही येणार। आणि त्याच्यामध्ये मी हे ज्वेलरीचे छोटे छोटे मोती ऍड केलेले आहे, बघू शकताय तुम्ही। वाटलं तर करू शकताय, नाही तर नाही केले तरी चालतील, तसे पण छान दिसतात। पण हे छोटे मोती मध्ये ऍड केल्याने त्याला अजून एक छान लुक येतो, बघू शकताय तुम्ही। प्लेन करण्यापेक्षा असं डिझायनर छान वाटतं। तर हे झाले काही सॅम्पल्स तुम्हाला मी दाखवले आहेत। तर याच्यावर तुम्हाला कुठल्या अल्फाबेट्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही मला रिक्वेस्ट करू शकता, मी नक्कीच करेल। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी एम बनवला होता, मला रिक्वेस्ट होती एम साठी, तर मी बनवला होता। तर आज मी बनवणार आहे तुमच्यासाठी नंबर्स 7 नंबर। याचा फक्त शॉर्ट तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल, आणि आज मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, असा एक मी 7 बनवून घेतलेला आहे। बघा, तुम्ही आकार बघू शकताय 7चा, एक्झॅक्ट 7चा आकार आहे हा। असे आपल्याला 2 पार्ट बनवायचे असतात, 2 पार्ट बनवायचे आणि मग ते एकमेकांना जोडून घ्यायचे। बघा, इथे एक पार्ट आहे, इथे एक पार्ट आहे, आणि ही सेंटर जी लाईन आहे ना, मी ती जोडून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। एक एक मोती घेऊन जोडायचा आहे, आणि मग एक्स्ट्रा याच्यामध्ये हे ज्वेलरीचे मोती त्याच्यामध्ये बसतील ह्या मापाचे। हा मधला मोती मोठा 5 नंबरचा आहे, आणि हे मे बी 1 नंबर किंवा 2 नंबरचे मोती असू शकताय, याचा नंबर मला माहित नाही। पण ह्या दोघांच्या, ह्या हिरव्या 2 मोत्यांच्या मध्ये बसला पाहिजे एवढा मोती तुम्हाला घ्यायचा आहे। तर आता मी हे सुद्धा 5 नंबरचेच मोती आहे, आणि प्लास्टिकचे मोती आहेत। बघा, प्लास्टिक क्रिस्टल आहे, जरा ट्रान्सपरंट आहे, बघू शकताय तुम्ही। पण आता ते मोती भेटतात की नाही माहित नाही, हे बरेच जुने मोती आहेत माझ्याकडे, मनी आहेत। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते हा 7 कसा बनवायचा। एक पार्ट मी बनवून ठेवलेला आहे, आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करू। तर नेहमीची विण आहे आपली, 4 मोत्यांचं चौकोन चौकोन करायचं आहे। बघा, हे 4 मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला। सुई मी 2 नंबरची वापरते, आणि तंगूस मी 5 नंबरचा घेतला आहे। 5 नंबरच्या मोत्यांसाठी मी 5 नंबरचाच तंगूस वापरते आहे। बघा, आणि मागे एक छोटीशी गाठ दिलेली आहे, बघा। आणि हे 4 मोती घेऊन झाल्यानंतर बघा, इथे गाठ आहे, त्याच्या इथला एक मोती, त्या मोत्यातून सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा एक गोल तयार करायचा आहे, बघू शकताय तुम्ही। गोल म्हणजे चौकोन तयार होतो इथे, अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। बघा,
आणि गाठ छोटीशीच द्यायची आहे बघा. आता एवढा चौकोन करून झाल्यानंतर पूर्ण दोरा घट्ट ओढायचा नाही. अजून एक चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आता पुढे 3 मोती घ्यायचे आहे. बघा 3च मोती घेतले, कारण इथे एक चौथा मणी असतो हा. त्याच्यासाठी आपण फक्त घेताना 3च मोती घ्यायचे. सुरुवातीलाच फक्त आपल्याला 4 मोती घ्यावे लागतात. आता बघा ह्या मोत्याच्या ह्या दिशेने आपली सुई निघाली आहे बाहेर, दोरा बाहेर निघालेला आहे. त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला परत एकदा सुई मध्ये घ्यायची आहे बघा. बघा दोरा अगदी घट्ट ओढून घ्यायचा व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला 2 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. आता परत सुई फिरवून घ्यायची आणि हा जो पुढचा मोती आहे ना हा, त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची. बघा अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा हे सोपं असणार आहे, कारण ही सुरुवातीचीच विण आहे. मोत्यांच्या वस्तू बनवण्यासाठी याचीच सुरुवात केली जाते 4 मोत्यांपासूनच. बघा 2 चौकोन झालेत आपले. आता पुढे परत आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत. हे 3 मोती घेतले आणि नेहमी ज्या दिशेने दोरा पुढे निघतो ना, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई परत एकदा गोल फिरवून घ्यायची आहे, पुढे काढून घ्यायची आहे. बघा बघू शकताय तुम्ही. आपण 3 चौकोन तयार केले. आता परत सुई पुढे काढून घ्यायची, ह्या मोत्यातून ह्या मोत्यापर्यंत. बघा ह्या मोत्यातून सुई पुढे काढली आणि परत ह्या मोत्यातून बाहेर काढून घेतली. नेहमी हा जो पुढचा मोती आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. हा पुढचा मोती बघा, हे सेंटरचे मोती जे आहे ना त्याच्यातला हा सेंटरचा मोती. आता बघा 3 चौकोन झालेले आहेत. अजून आपल्याला 2 करायचे आहेत. म्हणजे बघा इथे ही वरची लाईन आपण तयार करतो आहे. 1 2 3 4 आणि 5. इथे वरच्या लाईनला 5 चौकोन आहे आणि ही जी तिरपी लाईन आहे ना त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6, वरती 5 खाली 6. आणि हा जो इथला जॉईंट आहे ना तो फक्त 3च मोत्यांचा आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त 3च मोती आहेत बघा. 1 2 3. तर इथेच ट्रिक आहे. त्याच्यासाठी आपल्याला 7 ला एकदम परफेक्ट असा शेप येतो, एकदम परफेक्ट आकार येतो. तर बघा 3 चौकोन आपले करून झाले. आपल्याला अजून करायचे आहेत 2. ते पण आपण करून घेऊयात. अगदी सोपा आहे, खूप छान पद्धतीने तयार होतो. आणि नेहमीच आपण अल्फाबेट्सच वापरतो. आपल्या नावाचं असतं म्हणून आपण नेहमीच अल्फाबेट्सच वापरतो किचनसाठी. पण नंबर्स पण एकदा छान आयडिया आहे नंबर्ससाठी. पण लकी नंबर असतोच प्रत्येकाचा, त्यामुळे कधीतरी नंबर्स पण सोबत ठेवा. लकी नंबर म्हणून तुम्ही तो पण किचन वापरू शकताय, किंवा 2ही सोबत वापरले तरीही चालेल. 2 किचन वापरले तरी चालेल. एक अल्फाबेट्स ठेवा आणि एक नंबर्स ठेवा. 2ही किचन सुंदरच वाटणार आहे. बघा आता हा शेवटचा 5वा चौकोन आपण तयार करून घेतलेला आहे. बघा ही झाली 1 2 3 4 आणि 5 चौकोन आपले तयार झालेले आहे. आता काय करायचं, सुई फिरवून घ्यायची आणि हा जो खालचा मोती आहे ना, आता मी काय सांगितलं, इथून पुढे करताना आपल्याला या मोत्यात यावं लागत होतं. आता आपल्याला खाली फिरून यायचं आहे, कारण आपल्याला तिरपी लाईन जी बनवायची आहे ती, त्याच्यासाठी आपण ह्या मोत्यात सुई काढून घेणार आहे. तर मग आपल्याला 3 मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे. बघा ह्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आपण खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. बघा इथे. आता बघा इथे ट्रिक इथंच आहे आपल्याला. आपण आतापर्यंत चौकोन करत होतो. बघा 4 मोत्यांचे आहेत हे. 1 2 3 4. इथे पण हे 4, इथे पण हे 4. 4 मोत्यांचा आपल्याला चौकोन करायचा असतो.
आता आपल्याला फक्त घ्यायचे आहेत 2च मोती। बघा 2 मोती घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला फक्त त्रिकोण तयार करायचा आहे, फक्त त्रिकोण तयार करायचा आहे। बघा इकडनं दोरा निघालेला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपण इथे केला आहे त्रिकोण। आणि आता या त्रिकोणाचा हा जो मोती आहे ना, बघा इकडनं दोरा निघाला आहे, तर त्याच्या शेजारचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली आहे मी, बघू शकताय तुम्ही। आता घ्यायचे आहेत आपल्याला 3 मोती। हे घेतले 3। बघा इकडनं दोरा निघाला आहे ना, नेहमी त्याच्या विरुद्ध दिशेने सुई पुढे काढून घ्यायची असते। बघा याच्याने काय झालं माहितीये का, आपण इथे 3 मोती घेतले ना, तर त्याच्यामुळे ना इथून असा आता तिरपी लाईन तयार होणार आहे। बघा जर सरळ करत गेलो असतो, 4च मोती घेतले असते तर ती लाईन सरळ झाली असती, ती झाली असती एल शेपची, एल शेप झाला असता तो, जर सरळ आपण 4 मोती घेतले असते त्याप्रमाणे झालं असतं ते तसं। पण मग आपण इथे त्रिकोण घेतला आहे ना, 3च मोती घेतले आहे, त्यामुळे तिला तिरका आकार येणार आहे, जसा इथे तुम्ही बघू शकताय। बघा इथे 3 मोती घेतले म्हणून हा तिरपा आकार ह्या 7ला आलेला आहे। तर आता बघा, आता सुई फिरवून घ्यायची खाली। बघा आता ह्या मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे, या मोत्यामध्ये। बघा या मोत्यामध्ये, हा कारण पुढचा मोती असतो, त्याच्या थ्रू आपली पुढची लाईन तयार होत असते। बघा ही स्ट्रेट लाईन आणि आता ही झाली आहे तिरपी लाईन तयार झालेली आहे। आणि आता इथून पुढे आपल्याला सगळे चौकोनच घ्यायचे आहेत। आता परत घ्यायचे आहेत 3 मोती। हे घेतले आपण 3 मोती आणि दोऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। ही घेतली आणि परत सुई परत ह्या मोत्यातून या मोत्यापर्यंत पुढे काढून घ्यायची, जेणेकरून आपण पुढच्या चौकोनाला सुरुवात करू शकू। बघा याच्यात आपण सुई काढून घेतलेली आहे। आता जसे इथे 5 चौकोन तयार केले ना, त्याचप्रमाणे इथे 6 चौकोन तयार करायचे आहे। 6 चौकोन आणि हा असणार 7वा त्रिकोण। मग आता करायचे फक्त इथून कंटिन्यू करायचे, 6 चौकोन करायचे आहे। बघा इथे वरती 5 आहेत आणि खाली 6 आहेत, 1 2 3 4 5 6, आणि हा 7वा पकडायचा त्रिकोण, हा 7 नंबरचा त्रिकोण पकडायचा। तर आता मी तुम्हाला एवढं करून दाखवलेलं आहे। जी ट्रिक आहे त्याला तिरपा आकार येण्यासाठी आपण इथे त्रिकोण वापरला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथून पुढे चौकोन करून घ्यायचे आहे। आता मी ते तुम्हाला करून दाखवणार नाही, तुम्ही ते कंटिन्यू करायचे आहे पुढे। आता मी करून घेते आणि मग दोनही पार्ट जोडून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। तर बघा मी इथे 2 पार्ट तयार करून घेतलेले आहे। हा मी आधीच करून ठेवलेला होता आणि हा आता केला। बघा हे आहे 6 चौकोन आणि हा 7वा त्रिकोण, आणि वरती घेतलेले आहे ते 5 चौकोन। अशा पद्धतीने आपल्याला असे 2 पार्ट तयार करायचे आहेत आणि मग ते 2 पार्ट असे एकमेकांवर ठेवायचे आणि ते जोडून घ्यायचे आहेत। तर चला मी आता तुम्हाला जोडताना दाखवते। बघा हे आपण जोडून घेतले, ह्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे ना मी, आता जरा इकडे काढून घेते पुढे। बघा आणि काय करायचं आहे, हे 2 पार्ट असे एकमेकांवर ठेवायचे, खालीून ठेवा नाही तर वरून ठेवा, जिकडून तुम्हाला सोपं वाटेल करायला। तर बघा असे ठेवायचे आहेत एकमेकांवर आणि बघा इकडे असे आडवे करून घ्यायचे। बघा इथे तुम्ही बघू शकत असाल, इथे 2 मोती आहेत, इथे पण 2 मोती आहेत। फरक फक्त इथे आपल्याला एक एक मोती जोडायचा आहे। बघा आता ह्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे, तर इथे आपण घेणार एक मणी घेऊ। एक मणी घेतला मी, काय करायचं आहे, इकडनं दोरा निघाला आहे बघा,
इकडच्या एका मोत्यातून दोरा बाहेर निघालेला आहे, तो आपल्याला इकडच्या मोत्यात घ्यायचा आहे। बघा, जोडणं पण खूप सोपं आहे। एक एकच मोती आपल्याला घ्यायचा असतो। बघा, दोघांच्या मध्ये आपण एक मोती ऍड केला, बघू शकताय तुम्ही। आता परत एक मोती घ्यायचा आहे आणि इकडचा जो मोती आहे ना, त्याच्यामधून सुई वरती काढायची। बघा, इथे झाला हा एक चौकोन तयार। बघ, आणि जर तुम्हाला असं सोपं नसेल वाटत ना, तर काय करा, हे 2 सेवन असे ठेवा विरुद्ध दिशेने। बघा, विरुद्ध दिशेने ठेवलेले आहेत मी, बघून घ्या कसे ठेवायचे आहे। बघा, परत तुम्हाला दाखवते, जर तुम्हाला ते समजतच नसेल तर अशा पद्धतीने सेवन आपण दोन्ही अपोजिट बाजूने ठेवले आहे। बघा तुम्ही, मी कशा पद्धतीने ठेवलेले आहेत, अशा पद्धतीने ठेवायचे। आणि मग एक एक मोती आपल्याला बघा असा इथे मध्ये ऍड करायचा आहे। बघू शकताय तुम्ही, पण मला असं सोपं वाटतं, तुम्हाला ती आयडिया दिली मी फक्त। आणि बघा, आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। अगदी घट्ट बिनून घ्यायचं आहे। आणि बघा, आता इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत एक मोती घ्यायचा। आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एकच मोती घ्यायचा आहे। जॉईन करताना आपल्याला एकच मोती घ्यावा लागतो, त्यामुळे जॉईन करणं सोपं आहे। बघा, हा घेतला एक मोती, इकडनं दोरा निघालेला आहे, त्याच्या समोरचा मोती, त्याच्यामधून सुई आपण खालच्या दिशेने काढली। बघ, आणि आता या मोत्यातून सुई पुढे परत काढून घ्यायची आणि परत त्याच मोत्यातून सुई परत एकदा वरती काढून घ्यायची आहे। बघ, आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। बघा, दोन चौकोन तयार झालेले आहे आणि आता तिसऱ्या चौकोनाला आपण सुरुवात करतो आहे। बघा, आता परत एक मोती घ्यायचा, हा परत एक मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातून सुई खाली काढली। इकडनं दोरा वरती निघतोय, इकडनं दोरा आपल्याला खाली काढायचा आहे। बघ, आणि परत एकदा गोल फिरवून इकडच्या दिशेने काढून घ्यायचा आहे। बघा, हा झाला तिसरा चौकोन। या मोत्यातून सुई वरती काढली, परत या मधल्या मोत्यातून सुई दुसऱ्या दिशेला काढून घ्यायची आहे। बघा, हे झाले आपले 3 चौकोन तयार। बघू शकताय तुम्ही, सरळ एकमेकांसमोर मोती दिसत आहे। आपल्याला फक्त ऍड कुठे करायचे आहे, मधल्या बाजूला आपल्याला एक एक मोती ऍड करायचा आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक एक मोती ऍड करायचा आहे, बघू शकताय तुम्ही। बघा, आणि ते झाल्यानंतर बघा, आता ही आउटलाईन आहे, ही आहे आउटलाईन, आणि मधल्या बाजूनी पण तेच करायचं आहे सेम, त्याच्यात काहीच वेगळं करायचं नाहीये। जसं बाहेरून आपण पॅक करतो आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला मधल्या बाजूनी पण पॅक करत करत जायचं आहे। डिफरन्स कुठेच नाहीये। इथे सुद्धा बघा, हा जो गॅप दिसतो, म्हणजे हा त्रिकोण जो दिसतो आहे ना, इथे सुद्धा मध्ये एक मोती बसणार आहे। तर आता मी हे सगळं पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। अगदी सोपं आहे, जोडून बघा तुम्ही, जेव्हा करायला घ्याल तेव्हा तुम्हाला नक्कीच जमेल। आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता बघा, मी हे सेवन तयार करून घेतलेलं आहे पूर्ण। बघा,
तुम्ही बघू शकताय पूर्ण साईड मी जोडून घेतलेली आहे, इकडनं खालून पण आणि इथून पण बघा प्रत्येक बाजूने आपण जोडून घेतलेला आहे। आता तुम्हाला वाटलं तर एवढाच 7 तुम्ही ठेवू शकताय, बघा असं पण 7 तुम्ही ठेवू शकताय। आणि आता ही जी मोती लावले आहे ना ते कसे लावायचे मी तुम्हाला लावून दाखवते। आता बघा मी आता हे गोल्डन मोती घेतले आहे, ज्वेलरीचेच मोती आहे बघा, आणि माझ्या मते तरी 1 नंबरच असावा हा मोती। तर तो काय करायचा बघा, इथे हा दोरा इथून निघालेला आहे, तर एक मोती घ्यायचा बघा, हा एक मोती घेतला आणि काय करायचं, हा पुढचा जो मोती आहे ना इकडनं बघा, ह्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला आहे, त्याच्या शेजारचा मोती त्याच्यामधून सुई पुढे काढली बघा, बघू शकताय तुम्ही इथे हा एक मोती ऍड झालेला आहे। आता परत एक मोती घ्यायचा बघा, परत एक मोती घेतला आणि हा पुढचा मोती, दोरा बघा कुठून निघाला आहे, ह्या मोत्यातून, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे बघा, हा मोती इथे फिट झाला आहे। परत एक मोती घ्यायचा, सेम प्रोसेस, पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, एकाच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि जे गॅप आहे ना 2 मोत्यांच्या मधले गॅप, तेच फक्त आपल्याला भरून काढायचे आहे। फक्त एक मोती ऍड करत करत जायचं आहे आपल्याला बघा। तुम्ही दुसऱ्या कलर्सचे पण मोती घेऊ शकताय, छान वाटतात। माझ्याकडे हाच मोती अवेलेबल होता म्हणून मी गोल्डनच घेतला, तो एवढा ह्या कलर मध्ये दिसून येत नाहीये। तर अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण ही लाईन तयार करायची आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोती लावायचा आहे, जसा मी इथे लावला आहे। इथून सुरुवात केली का थेट इकडे येऊन पोचायचं, कुठेच थांबायचं नाहीये, डायरेक्ट इथपर्यंत येऊन पोचायचं आहे बघा। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं आहे बघा तुम्ही। आता मी हे पूर्ण करून घेते आणि शेवटी तुम्हाला शेवटचा लुक दाखवते। तर बघा मी इथे हा 7 नंबर तयार करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही। याच्याने काय होतं, एक डिझाइन पण तयार होते, एक नवीन लुक येतो आणि टाइटनेस येतो। हा जो 7 केला आहे ना आपण एकदम टाइट झालेला आहे बघा, बघू शकताय तुम्ही, एकदम कडक एकदम झालेला आहे, सुटणार नाही, तुटणार नाही, पडला तरी फुटणार नाही, गॅरंटी आहे। तर बघा हा मी आधी बनवलेला होता, याचा शॉर्ट तुम्हाला भेटेल। मी सगळ्या अल्फाबेट्सचे आणि सगळ्या नंबर्सचे शॉर्ट्स केलेले आहेत आणि काही अल्फाबेट्सचे व्हिडिओ केलेले आहेत मी। तुम्ही प्लेलिस्ट चेक करा माझी, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये नक्कीच भेटतील आणि प्लेलिस्टमध्ये भरपूर गोष्टी मी ठेवलेल्या आहेत, तुम्हाला एकाच वेळी सगळ्या भेटतील, शोधायची गरज नाही पडणार। तर जरा माझी प्लेलिस्ट नक्की चेक करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन क्लिक करा, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।